नमस्कार. विज्ञानयात्री रॉबर्ट ह्युबर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. रॉबर्ट ह्युबर हे जर्मनी देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1988 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. जीवाणू शरीरातील आवरणामध्ये असणाऱ्या प्रथिन संयुक्तिका या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1988मध्ये रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार रॉबर्ट ह्युबर, जोहान डिझेनहॉफर आणि हार्टमूट मिशेल यांना देऊन गौरवण्यात आले. रॉबर्ट ह्युबर यांचा जन्म दिनांक 20 फेब्रुवारी 1937 रोजी जर्मनी देशाचे म्युनिच्या शहरात झाला. ह्युमॅनिस्टिक्स कार्ल जिम्नॅशियम या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1947 ते 1956 या कालावधीत त्यांचे रसायनशास्त्र या विषयातील पदवी शिक्षण टेक्निस हॉशूल या शैक्षणिक संस्थेत पूर्ण झाले. त्यांनी सन 1960मध्ये म्युनिच टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे संशोधन शिक्षण अध्ययनातून PhD म्हणजे डॉक्टरेट पदवी मिळवली. सन 1972मध्ये ते मार्टिन्सरीड ग्रेड येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री या संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री ही जर्मनीतील म्युनिच मार्टिन्सरीड येथे स्थित एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. ही संस्था मॅक्स प्लँक सोसायटीची एक शाखा आहे. ही संस्था 1912मध्ये बर्लिनमध्ये स्थापन झाली होती आणि सन 1972-73मध्ये म्युनिच मार्टिन्सरीड येथे त्याची पुनर्रचना करण्यात आली. ही संस्था जीवशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठी विशेषतः प्रथिनांच्या अभ्यासासाठी ओळखली जाते. या संस्थेचे मुख्य लक्ष प्रथिनांची रचना आणि कार्य समजून घेणे हे आहे. यात जीवशास्त्रातील मूलभूत प्रक्रिया, पेशीमधील संवाद, प्रथिने कशी तयार होतात आणि मोडतात, तसेच कॅन्सरसारख्या आजारांची कारणे यांचा समावेश होतो. या संस्थेतील वैज्ञानिकांनी अनेक मोठे पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये फेडोर लिनन, रॉबर्ट ह्युबर यासारख्या नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री पेशींच्या अंतर्गत कार्याचा अभ्यास करून नवीन उपचारात्मक धोरणांचा पाया रचण्याचे काम करते. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री येथे रॉबर्ट ह्युबर यांनी डिझेनहॉफर आणि मिशेल यांच्यासोबत प्रथिनासारख्या जटिल रेणूंची अणुरचना निश्चित करण्यासाठी स्फटिकीकरण ही पद्धत विकसित केली. प्रथिनासारखे जटिल रेणूंची अणुरचना निश्चित करण्यासाठी क्ष किरण विवर्तन एक्स-रे रेडिओग्राफी वापरण्यात ह्युबर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली. एकदा प्रथिने शुद्ध स्फटिक स्वरूपात धारण केल्यानंतर अणुक्ष किरण ज्या पद्धतीने विखुरतात त्या स्वरूपातील विश्लेषण करणे सुलभ होते. ह्युबर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रथिन संयुक्तिका प्रोटीन कॉम्प्लेक्स याची रचना निश्चित करण्यासाठी स्फटिकीकरण या तंत्राचा वापर केला. नील हरित जीवाणू म्हणजे सायनोबॅक्टेरिया या संघातील जीवाणू प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने ऊर्जा मिळवतात. ऑक्सिजन निर्माण करणारे ते एकमेव अधिकेंद्रकी सजीव आहेत. नील हरित जीवाणूंच्या संरचनेत अंतर्गत पटले असतात. ही पटले म्हणजे चपट्या स्वरूपातील थायलॉकाइड यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण घडून येते. या जीवाणूद्वारे ऑक्सिजन निर्माण होत असल्याने पृथ्वीवर ऑक्सिजनयुक्त वातावरण निर्माण झाले आणि विनाऑक्सिजीवी सजीव जवळजवळ लोप पावले जाऊन पृथ्वीवरील सजीवसृष्टी स्वरूप बदलले असे मानले जाते. सन 1985पर्यंत नील हरित जीवाणू सायनोबॅक्टेरिया या संघातील जीवाणू प्रथिनांच्या संपूर्ण अणुरचनेचे वर्णन करण्यात रॉबर्ट ह्युबर, जोहान डिझेनहॉफर आणि हार्टमूट मिशेल हे शास्त्रज्ञ यशस्वी झाले. जरी जीवाणूजन्य प्रकाश संश्लेषण हे काही सोपे असले तरी या शास्त्रज्ञांच्या कार्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या कार्यपद्धतीची सर्वसाधारणपणे समज वाढली. सायनोबॅक्टेरिया संघातील जीवाणू प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने ऊर्जा मिळवतात. ऑक्सिजन निर्माण करणारे ते एकमेव अधिकेंद्रकी सजीव आहेत. त्यांचा रंग निळसर हिरवा, अर्थात इंग्लिश भाषेमध्ये त्याला सायन असे म्हणतात. निळसर हिरवा असल्याने त्यांना नील हरित जीवाणू सायनोबॅक्टेरिया असे नाव पडले आहे. नील हरित जीवाणू अधिकेंद्रकी असले तरी
पूर्वी त्यांना नीलहरित शैवाल म्हटले जात असे, परंतु आता शैवाल ही संज्ञा दृश्य केंद्रकी सजीवासाठीच वापरली जाते. नीलहरित जीवाणूंच्या संरचनेत अंतर्गत पटले असतात. ही पटले म्हणजे चपट्या पिशव्या असून त्यांना थायलॉकॉइड असेही म्हणतात. या थायलॉकॉइडमध्ये प्रकाश संश्लेषण घडून येते. या जीवाणूद्वारे ऑक्सिजन निर्माण होत असल्याने पृथ्वीवर ऑक्सिजनयुक्त वातावरण निर्माण झाले आणि विनाक्षी जीवी सजीव जवळजवळ लोप पावले जाऊन पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे स्वरूप बदलले असे मानले जाते. नीलहरित जीवाणू यांच्या सुमारे 150 प्रजाती आणि सुमारे 2000 जाती आहेत. नीलहरित जीवाणू एकपेशीय असतात. त्यापैकी काही तंतुसारखे असतात. ते ओल्या मातीत किंवा पाण्यात मुक्तपणे किंवा वनस्पती व शैवाल यांच्या समेत सहजीवी स्थितीत राहतात. त्यापैकी काही नायट्रोजन स्थिरीकरण भाग घेतात. त्यांच्या वसाहती असून या वसाहती तंतूसारख्या कागदाप्रमाणे चपट्या किंवा पोकळ चेंडूसारख्या असतात. काही तंतुमय जातींच्या पेशींचे विभेदन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीमध्ये झालेले असते, जसे की शाकीय पेशी, व्हेजिटेटिव्ह या साध्या प्रकाशसंश्लेषी पेशी असून त्यांची वाढ अनुकूल परिस्थितीत होते. निश्चेष्ट पेशी, मोशनलेस सेल्स हे हवामानरोधी बीजाणू असून पर्यावरणाची स्थिती बिकट असताना तयार होतात आणि असमकोष्ठ म्हणजे हेटेरोसिस्ट या पेशींची भित्तिका जाड असून त्यांच्यात नायट्रोजिनेज विकर असल्याने ते नायट्रोजन स्थिरीकरणात भाग घेतात. अनेक नीलहरित जीवाणूंच्या वसाहतीमधल्या काही पेशींचे चलतंतूमध्ये रूपांतरण होते. त्यांना छनखंड हार्मोगॉन म्हणतात. नीलहरित जीवाणू अंकुरण्यासाठी आणि इतर कुठेतरी नवीन वसाहत तयार करण्यासाठी मुख्य जैव वस्तुमानापासून अलग होतात आणि वाहत जातात. छनखंडातील पेशी शाकीय असतात. नीलहरित जीवाणूंच्या पेशीची पेशीभित्तिका जाड जिलेटिनयुक्त असते. त्यांना कशाभिका नसते, परंतु काही जातीमध्ये छन्नखंड यावर सरकून हालचाल करू शकतात. ऑसिलोटॅरिया प्रजातीचे तंतू एखाद्या लाटेसारखे हालचाल करतात. काही नीलहरित जीवाणूमध्ये वायुपुटिका असतात. या वायुपुटकाद्वारे हे जीवाणू पाण्यावर तरंगत पुढे जातात. मात्र या वायुपुटिका अंगके नसतात आणि ती मेदपटलाऐवजी प्रथिनाने वेढलेले असतात. काही नीलहरित जीवाणू विनॉक्सी परिस्थितीत असमकोष्ठ पेशीद्वारे नायट्रोजन स्थिरीकरण घडवून आणू शकतात. असमकोष्ठ तयार करणाऱ्या जीवाणूंची जाती खास असून त्या नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया, नायट्राइट्स किंवा नायट्रेट यामध्ये करतात, ज्यांचे शोषण वनस्पतीद्वारे होऊन त्यांच्यापासून प्रथिने व न्यूक्लिक आम्ले तयार होतात. काही नायट्रोजन स्थिरीकारक नीलहरित जातींचे मुक्त जीवाणू भाताच्या खाचरातील पाण्यात असतात. काही जीवाणू शैवाल, इतर वनस्पती, विविध प्रोटिस्ट आणि स्पंज यांच्यासारख्या सहजीवी म्हणून वाढतात व त्यांना ऊर्जा पुरवितात. उदाहरणार्थ ॲनाबिना प्रजातीच्या नीलहरित जीवाणूंच्या काही जाती आणि ॲझोला पिनाटा ही नेच्याची जात सहजीवी म्हणून वाढतात. या दोन्ही सहजीवींची भात शेतीसाठी जैवखत म्हणून पद्धतशीर एकत्र वाढ केली जाते. काही जातीचे नीलहरित जीवाणू चारा प्रजातींच्या शैवालांच्या पृष्ठभागावर अपिवनस्पती म्हणून वाढतात. काही जातीच्या नीलहरित जीवाणूमध्ये प्राण्यासाठी उपयुक्त असे प्रथिनयुक्त आहार घटक असल्याने त्यांची वाढ केली जाते. उदाहरणार्थ ऑर्थोस्पायरा प्रजातीतील नीलहरित जीवाणूंची वाढ करून त्यांना वाळवतात आणि आहारपूरक गोळ्या म्हणून विकतात. याकरिता ऑर्थोस्पायरा प्रजातीतील ऑर्थोस्पायरा प्लॅन्टेसिस आणि ऑर्थोस्पायरा मॅक्झिमा या जाती मुद्दाम वाढवतात. या दोन्ही जाती निसर्गात उष्म तसेच उष्णोष्ण प्रदेशांच्या जलाशयामध्ये वाढतात, ज्यांचा समूह अल्कधर्मी असतो आणि ज्यांच्या पाण्यात कार्बोनेट, बायकार्बोनेट यांची संहती अधिक असते. या जातीच्या जीवाणू आफ्रिका तसेच आशियामध्ये तर ऑसिलोटोरिया मॅक्झिमा ही जाती कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोमध्ये आढळते. अमेरिका, थायलंड, भारत, तैवान, चीन, पाकिस्तान, म्यानमार, ग्रीस आणि चिली या देशांचे त्यांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. सन 1985 साली रॉबर्ट ह्युबर यांनी आपले सहकारी जोहान डिसेनहॉफर आणि हार्टमंड मायकेल यांच्याबरोबर प्रथमच
प्रकाश संश्लेषण क्रिया केंद्रांची त्रिमितीय रचना यशस्वीरित्या शोधून काढली. हा एक क्रांतिकारी शोध होता, कारण यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे लाईट रिॲक्शन तसेच प्रथिनांचे कार्य यांचे गूढ व्यवस्थितपणे उकलले गेले. त्यांच्या कार्याबद्दल सन 1988मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक रॉबर्ट ह्युबर आणि त्यांच्या सहकार्यात दिले गेले. विज्ञानयात्री रॉबर्ट ह्युबर यांनी 2005 सालापासून मॅक्स प्लँक संस्थेच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. सन 2013 साली ते म्युनिच तंत्रज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्ट सन्मान्य सेवानिवृत्त प्राध्यापक इमेरिटस एक्सलन्स म्हणून नेमले गेले आणि आज तागायत ते या पदावर कार्यरत आहेत. रॉबर्ट ह्युबर्ट हे प्रख्यात जर्मन जैवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1928 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी. जीवाणू शरीराच्या आवरणामध्ये असणाऱ्या प्रथिन संयुक्तिका या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1988मध्ये रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार रॉबर्ट ह्युबर, जोहान डिझेनहॉफर आणि हार्टमुट मिशेल यांना देऊन गौरवण्यात आले. त्यांनी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंट्रा मेम्ब्रेन प्रोटीनचे स्फटिकीकरण केले. तसेच क्ष किरण स्फटिकीकरण, एक्स-रे क्रिस्टलोग्राफी तंत्राच्या उपयोजनातून प्रथिनांची त्रिमितीय संरचना स्पष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. रॉबर्ट ह्युबर यांचा जन्मदिनांक 20 फेब्रुवारी 1936 रोजी जर्मनी देशाचे म्युनिच या शहरात झाला. त्यांनी म्युनिचमध्येच तांत्रिक विद्यापीठातून रसायनशास्त्र पदवी आणि PhD मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय डायझो या संयुगाची स्फटिक संरचना हा होता. त्यांनी मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री येथे संचालक म्हणून काम केले आहे. विज्ञानाच्या अथांग विश्वात नवनवीन संशोधन कार्य करत ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणाऱ्या विज्ञानयात्री रॉबर्ट ह्युबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे संशोधन कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. विज्ञानयात्री रॉबर्ट ह्युबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव प्रकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.